तुम्ही पळयतात युनिक गोवा. श्रियं वयो चरितृभ्यो दधाति श्रियं वसानामृतत्वमायन् भवन्ति सत्यासपिता वितद्रौ श्रिय एवैनं तच्छ्रियावा दधाति सन्ततमितावशकृत्यं सन्तत्यै सन्धीयते प्रजया पशुभिर्य एवं वेदा. ॐ यस्मिन् सरस्वती देवनिधोतिमर्हय प्रजां विश्वस्य वृषः यस्य वाहिनाः उदक्षिणेभ्यो वनीरविन्दो विषमेभ्यो अस्रवो वाजिनीमती. प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीमती धीनाममित्र्यवतो यस्त्वा देवी सरस्वत्युपब्रूते जनेहिते इन्द्रङ्गवृत्रतूर्ये रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रकृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषकार्यापः. वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं. संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहं. संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरं. संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरं. वन्दे संस्कृतमातरं. वन्दे संस्कृतमातरं. नमो नमः. कोङ्कण प्रान्तस्य बालकेन्द्र शिक्षकाणां नैपुण्यवर्गे प्रशिक्षणवर्गे च सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहं वर्गाधिकारिणीं सौ माधवी जोशी महोदयां प्रार्थये यत् सा वाक्पुष्पैः सर्वेषां स्वागतं करोतु. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्रीदेवी महालसायै नमो नमः. श्रीदेवी नारायण्यै नमो नमः. महादेव्यै नमो नमः. अहमत्र बहु आनन्दिता अस्मि. वरेण्यपुर्याम् अत्र महालसा नारायणी मन्दिरे
अस्माकं संस्कृतभारतीसंस्थायाः बालकेन्द्रशिक्षकाणां नैपुण्यवर्गः प्रबोधनवर्गः अत्र प्रान्तस्तरीयः वर्गः अत्र अद्य अस्ति। दिनद्वयम् एषः वर्गः अस्ति। अद्य उद्घाटनकार्यक्रमे मान्यवराः उपस्थिताः सन्ति। तेन वयं सर्वे आनन्दिताः स्मः। अहं शब्दपुष्पैः स्वागतं करोमि। अस्माकं कार्यक्रमस्य उद्घाटकः श्री मनोज सावयकर महोदयः, गोवा राज्यस्य शिक्षणसञ्चालनालयस्य उपसञ्चालकः अस्ति। महोदयस्य स्वागतम्। अतिथिः श्री आशीष प्रभुदेसाई महोदयः अस्ति। महालसा नारायणी विद्यालयस्य अध्यक्षः अस्ति। महोदयस्य स्वागतम्। महालसा नारायणी विद्यालयस्य मुख्याध्यापकः श्री मासाकान्त देशपाण्डे महोदयः उपस्थितः अस्ति। तस्यापि स्वागतम्। आनंद देसाई महोदयः अध्यक्षः, संस्कृतभारती गोवा विभागस्य अध्यक्षः, तस्यापि स्वागतम्। पुनः च अत्र संस्कृतभारतीसंस्थायाः गोवा विभागस्य मन्त्रीमहोदयः, अध्यक्षः, पुनः सञ्चालिका, अन्ये सर्वे च जनाः उपस्थिताः। सर्वेषां स्वागतं। बहवः शिक्षकाः अत्र नैपुण्यवर्गार्थं ठाणे, डोंबिवली, रत्नागिरी, चिपळूण अन्यतः च उपस्थिताः। सर्वेषाम् अत्र स्वागतम्। अत्र अस्माकं भारतवर्षस्य आधारस्तम्भाः, भाविनागरिकाः च अस्माकं बालाः। तेषां कृते अस्माकं संस्कृतिः, अस्माकं भाषा संस्कृतं तथा च उत्तमाः संस्काराः आवश्यकाः। तदर्थम् अस्माकम् एतत् कार्यं बालकेन्द्रचालनं। तदर्थं नैपुण्यं प्राप्तुं वयमत्र उपस्थिताः। सर्वेषां हार्दं स्वागतं। धन्यवादः। धन्यवादाः महोदय। इदानीम् अहम् उपस्थितानां मान्यवराणां परिचयं कारयितुम् अविनाश योगी महोदयं प्रार्थये। नमो नमः। अस्मिन् बालकेन्द्रप्रशिक्षण उद्घाटनकार्यक्रमे अत्र उपस्थिताः अस्ति, उद्घाटकरूपेण उपस्थितः अस्ति श्रीमान् मनोज बालकृष्ण सावयकर महोदयः। महोदयस्य शिक्षणं MSc B.Ed इति अस्ति। महोदयः उत्तरगोवायां साखळी इत्यत्र महोदयस्य निवासः अस्ति। महोदयः विविधसर्वकारीयविद्यालयेषु मुख्याध्यापकरूपेण तथा उच्चमाध्यमिकविद्यालयेषु तथा च महाविद्यालयेषु प्राचार्यरूपेण अपि पदं गृहीतवान् अस्ति। तथा इदानीं सम्प्रति महोदयः गोवाराज्यस्य शिक्षणसञ्चालनालयस्य उपसञ्चालक इति पदवीं भूषितवान् अस्ति। तथा बालभवन् इति एकः एतदस्ति, तत्र सञ्चालकः च अस्ति। अहं महोदयस्य स्वागतं करोमि। अत्र अतिथिरूपेण उपस्थितः अस्ति श्रीमान् आशीष प्रभुदेसाई महोदयः। महोदयः मूलतः रिवण् इत्यत्र महोदयस्य निवासः अस्ति। महोदयः महालसा नारायणी विद्यालयः यदस्ति अत्र एतस्य अध्यक्षः अस्ति। संघकार्यकर्ता अस्ति तथा संस्कृतानुरागी अस्ति। महोदयस्य अपि अहं स्वागतं करोमि। अस्य वर्गस्य वर्गाधिकारिणीरूपेण मञ्चे विराजमाना अस्ति सौ माधवी जोशी महोदया। सा संस्कृतविषये मुम्बै विद्यापीठस्य विद्यावारधि पदवीं प्राप्तवती अस्ति, PhD। चपलः चिण्टु तथा सानेगुरुजी महोदयस्य मधुराः कथाः इति तस्याः पुस्तकद्वयं
प्रकाशितम् अस्ति। महोदयायाः अपि अहम् अत्र स्वागतं करोमि। तथा गोवा विभागस्य अध्यक्षः श्रीमान् आनन्ददेसाई महोदयः अत्र उपस्थितः अस्ति। महोदयः कुङ्कळ्ळि इत्यत्र महाविद्यालये प्राध्यापकः इति अस्ति, तथा संस्कृतभारत्याः विभाग अध्यक्षः अस्ति। महोदयस्य अपि अहं स्वागतं करोमि। इदानीम् अहं श्रीमान् मनोज सावयकर महोदयस्य पुष्पवृक्षं तथा च उपायनं दत्वा स्वागतं करोति इति सौ माधवी जोशी महोदयां प्रार्थये। वैदेही भगिनीम् आह्वयामि। भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती ततोपि मधुरं काव्यं तस्मादपि सुभाषितं। माल्सा नारायणी नमस्कृत्य अत्र उपस्थिताः सन्ति मनोज सावयकर महोदयः, मान्यः आशीष महोदयः, आनन्ददेसाई महोदयः, माधवी जोशी महोदयः च। अद्य वयं बालकेन्द्रशिक्षकाणां नैपुण्यवर्गः तथा च बालकेन्द्रशिक्षकाणां प्रशिक्षणवर्गयोः उद्घाटनकार्यक्रमे सम्मिलिताः स्मः। कार्यक्रमेऽस्मिन् सर्वेषां हार्दं स्वागतं। प्रति गृहं प्रति जनपदे प्रति तालुकास्तरे बालकेन्द्रं भवेत्, एतत् लक्ष्यं मनसि निधाय एषः वर्गः आयोजितः अस्ति। बालकेन्द्रं किमर्थं वयं बालकेन्द्राणि चालयामः? अस्माकं बालाः सुसंस्कृताः भवन्तु, संस्कृतानुरागिणाः भवन्तु, संस्कृतस्य रुचिः तेषां मध्ये बाल्यात् आरभ्य एव भवेत्। संस्कृतभाषा मम भाषा अस्ति, सा मया पठनीया, एषः भावः बाल्यात् आरभ्य एव तेषां मनसि भवेत्। तदर्थं वयं बालकेन्द्राणि चालयामः। बालकेन्द्रे वयं सुभाषितानि, स्तोत्राणि, गीतानि, श्लोकान् च पाठयामः। तेन माध्यमेन संस्काराः अपि भवन्ति। संस्कृतेन संस्काराणामपि शिक्षणं भवति, संस्कृतभाषायाः अपि शिक्षणं भवति। तदर्थं वयं बालकेन्द्राणि चालयामः। प्रतिसप्ताहम् एकघण्टापर्यन्तं वयं बालकेन्द्रं चालयामः। बालकेन्द्रं चालनीयम् एकघण्टात्मकं, तर्हि शिक्षकाणाम् अपि सिद्धता तथा आवश्यकी। नाम निरन्तरतया एकघण्टापर्यन्तं बालकेन्द्रं चालनीयं चेत् तथा नैपुण्यमपि आवश्यकं। तद् नैपुण्यं सम्पादयितुं वयं सर्वे अत्र सम्मिलिताः स्मः। नैपुण्यवर्गे केचन सन्ति, प्रशिक्षणवर्गे अपि केचन सन्ति, किन्तु नैपुण्यं तु सर्वेषां कृते आवश्यकमेव। मम बालकेन्द्रम् उत्तमोत्तमं कथं भवेत्? मम बालकेन्द्रे अधिकाधिकसङ्ख्यया छात्राः कथं पठेयुः? एषः विचारः प्रत्येकशिक्षकस्य, प्रत्येकशिक्षिकायाः मनसि भवेत्। तदर्थम् एषः वर्गः आयोजितः अस्ति। शिक्षिकायाः कौशलार्थं संस्कृतभारत्याः बहवः उपक्रमाः सन्ति, यथा सम्भाषणशिबिरं, साप्ताहिकवर्गः, श्लोकपाठनकेन्द्राणि, गीताकेन्द्राणि, पत्रद्वारा संस्कृतं। तत्र सर्वे अपि निरन्तरतया पठन्तु, तेन स्वस्य भाषास्तरवर्धनमपि भवति। मम सकाशे आगतः छात्रः बालकेन्द्रस्य अन्तिमदिनपर्यन्तं मम सकाशे एव पठेत्, सः अग्रे गत्वा कार्यकर्ता भवेत् इति प्रत्येकशिक्षकस्य, शिक्षिकायाः लक्ष्यं भवेत्। यः बालकः मम सकाशे आगच्छति, सः अग्रे गत्वा संस्कृतकार्यकर्ता भवेत्
तस्य गृहमपि संस्कृतं भवेत् तावत्पर्यन्तं चिन्तनं प्रत्येकशिक्षकस्य शिक्षिकायाः च भवेत्। अत्र वयं सर्वे उपस्थिताः स्मः। अस्माकं बाल्यकाले तु बालकेन्द्रं नासीदेव। वयं प्रायः ज्येष्ठाः 40 वर्षाणि जातानि, 50 वर्षाणि जातानि, तदनन्तरं संस्कृतं पठितुम् आरम्भं कृतवन्तः। इदानीं वयं मम नाम कथं पाठनीयम् इति वयं चिन्तयन्तः स्मः। सा स्थितिः अस्माकं बालानां मा भवतु, तदर्थं वयं बालकेन्द्राणि चालयामः। गतवर्षे कोङ्कणप्रान्ते 74 बालकेन्द्राणि वयं चालितवन्तः। अस्मिन् वर्षे 100 बालकेन्द्राणि भवेयुः। एतद् लक्ष्यं स्वीकृत्य वयम् इतः गमिष्यामः। प्रतिगृहं प्रतिगृहमामि। धन्यवादः। जयतु संस्कृतं, जयतु भारतम्। इदानीमेव भगिनी उक्तवती, तत्र विविध उपक्रमेषु अन्यतमः उपक्रमः अस्ति श्लोकोच्चारणकेन्द्रम्। अस्मिन् उपक्रमे वयं छात्राणां कृते वा ज्येष्ठानां कृते आबालवृद्धानां कृते श्लोकान्, सुभाषितानि, स्तोत्राणि च पाठयामः। संस्कृतविषये अथवा संस्कृतसाहित्ये सर्वेषां ग्रन्थानां महत्त्वम् अस्ति एव, परं तत्र सुभाषितानां किञ्चन अनन्यसाधारणं महत्त्वम् अस्ति इति वयं जानीमः। सुभाषितं सुष्ठु भाषितं, प्रायशः सुविचारः, सुवचनानि इति नामभिः अन्यासु भाषासु अपि प्रसिद्धं, परं संस्कृतभाषायां यानि सुभाषितानि सन्ति तेषां सुभाषितानां महात्म्यं वर्णयन् कश्चन कविः वदति, पृथिव्यां 3 रत्नानि जलमन्नं सुभाषितं। जलम्, अन्नम् एतत्तु जीवनस्य कृते महत्त्वपूर्णं, परं तैः सह सुभाषितानाम् अपि अस्माकं जीवने महत्त्वं वर्तते। अस्माकं जीवनं कथम् आदर्शं भवेत् इति सुभाषितानि अस्मान् पाठयन्ति। एतादृशानां सुभाषितानां पठनं बालाः, विशेषतः विद्यालयछात्राः बाल्यकाले एव कुर्युः इति धिया संस्कृतभारत्याः अस्मिन् वर्षे काचित् योजना निश्चिता अस्ति, अभिनवयोजना। तत्र 10 सुभाषितानि स्वीकृत्य वयं सम्पूर्णे कोङ्कणप्रान्ते यावत् शक्यम् विद्यालयान् गत्वा पाठयामः। पुनः ते बालाः तानि सुभाषितानि कण्ठस्थीकृत्य संस्कृतसप्ताहे एकत्र आगत्य वदेयुः। नारायणपूर्णिमा अथवा रक्षाबन्धनम् इति संस्कृतदिनं भवति, ततः पूर्वतनं दिनत्रयम्, अनन्तरं दिनत्रयम्, एवं संस्कृतसप्ताहः सर्वत्र मान्यते। तस्मिन् सप्ताहे प्रतिविद्यालयम् एतेषां 10 सुभाषितानां पठनं भवतु इति कृत्वा इदानीम् एव तानि सुभाषितानि मुद्रणं कृत्वा सिद्धानि सन्ति। तर्हि अहं मान्यवरान् प्रार्थये तेषां सुभाषितानाम् इदानीं विमोचनं कृत्वा एतस्य उपक्रमस्य कृते शुभाशयान् ददातु। अहं चिन्मयमहोदयं, प्रसादमहोदयमपि आह्वयामि अत्र मञ्चमागत्य एतेषां सुभाषितानां विमोचनं कुर्वन्तु इति। शृण्वन्तु। नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने, विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता, ज्ञानतृष्णानिष्ठा 4 तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम्। 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं, परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्। छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे, फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव। गौरवं प्राप्यते दानात् न तु वित्तस्य सञ्चयात्, स्थितिरुच्चैः पयोदानां पयोधीनामधस्थितिः। आरोग्यं परमो लाभः, सन्तोषः परमं धनम्,
विश्वासः परमं मित्रं राष्ट्रसेवा परं सुखम। धन्यवाद। आशीष प्रभुदेसाई महोदय निवेदयामि यत् स्वमनोगतं प्रकटयति। पिढयेचे आमी जेन्ना ल्हान आशिल्ले तेन्ना अशी समज नाशिल्लो की संस्कृताचें म्हत्व कळप नाशिल्लें। किंवा पारतंत्र्यांतल्यान आयिल्ल्यान 61 गोंय स्वतंत्र जाल्लें की तशी साधन सुविधा नाशिल्ली। आतां संघाच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक आपूण हिंदू आसा आनी आपल्याक हिंदू म्हणून घेवपाक अभिमान दिसता आनी त्या हिंदू म्हणून जे कितें कितें आंगां आसात ती आमी सगळीं विविध संघाच्या आयामांतल्यान करतात, हें करतात, प्रसार प्रचार करतात। हांव तुमकां एक म्हाळसा नारायणीचो हांव पास्ट प्रेजिडेंट आनी फाटल्या क्रमांक सुद्दां हांवें उपाध्यक्ष आशिल्लो। तिची सेवा करपाचें एक खूब भाग्य म्हाका लाभलें वडिलांच्या फाटल्यान। हाचें कारण म्हणजे पारतंत्र्य म्हणजे कितें आनी जेन्ना आमची संख्या कमी जाता तेन्ना कितें भोगता हें गोंय पेक्षा आनी कोणेंच भोगिल्लें ना। काश्मीर फायल आमी पळयतात पूण ताच्या पेक्षा गोवा फायल कितलीशा पटीन म्हणजे 100 टायम्स म्हणल्यार सुद्दां जाता इतली भयावह आसा। पण आज ताचेर कोण उलयना आनी उलोवन फायदो ना। ताचेर आमी कृती करपाची गरज आसा। आतां आमी कशें करतात तशी कार्यशाळा करतात, भुरग्यांक मनय बळकट करतात आनी मनगटय बळकट करतात। ही ताचें हें करपाक जाय आनी हें फुडली दिशा। देशान भितर म्हाळसा नारायणी हें दुसरें मंदिर वही बनाएंगे जें आमचें हें आसा। तशें सरटी सोमनाथाक पयलें मंदिर जालें वल्लभभाई पटेलाच्या नेतृत्वान। ताका खूब त्रास पडिल्लो आसतलो, मुखार विवंचना तशें सरळ कांय जाल्लें नासता हातूंत भितर। तशेंच हें म्हाळशेचें दुसरें मंदिर भारत देशांतलें त्या जाग्याचेर जालां। आनी तिसरें मंदिर राम मंदिर। एक अभिमान दिसता की ह्या जल्माक येवन ह्या भारत भुमीन येवन ह्या गोमंतक भुमीन जल्माक येवन कितें तरी करपाचें भाग्य लाभलें आनी हो जल्म सफल जालो। आनी ताकाच लागून आमी शाळा केली। अन्य देवस्थानाचें कितें आसता थोडीं भांगरां वज्रां सिल्वर अशें मडयतात, आतां कोणाक दिवपाकच जाय तें करतात। पण आमी एज ए कमिटी आमी केन्नाच प्रोत्साहन दिना किंवा हें करात म्हणून आमी शाळा करात, समाज उपयोगी समाज समृद्ध अशें जावपाचे दृश्टीन कितें कितें करपाक जाय ताका तुमी मदत करात, आर्थीक मदत करात, तुमकां जाय तशी तुमी मदत करात आनी हें खरें म्हाळसा नारायणी देवालयाचें कार्य अशें आमी समजतात। तुमकां खूब खूब शुभेच्छा। धन्यवाद। नैपुण्य वर्ग प्रशिक्षण वर्ग कोकण प्रांत नैपुण्य प्रशिक्षण वर्गाच्या निमित्तान इथं उपस्थित प्रांतातल्या वेगवेगळे शिक्षक, वेगवेगळ्या भागातून आलेले शिक्षक, मंचावर उपस्थित संस्कृत भारतीचे श्री आनंदजी देसाई, म्हाळसा नारायणी विद्यालयाचे श्री आशीष प्रभू देसाई, माधवीताई जोशी, अन्य अधिकारी, उपस्थित माता बंधू भगिनी, सर्वांना नमस्कार। खरं म्हणजे जसं आशिषभाईंनी सांगितलं तसं 2 गोष्टींमुळे मलाही अडचण होती। जरी अनेक वर्ष संघाच्या कामामध्ये होतो, संघदृष्ट्या 3य वर्ष शिक्षित असं म्हणून संघाचं काम करताना सुद्धा पण संस्कृत शिकणं, स्वतः शिकणं हा योग खूप कमी आला। त्यामुळे संस्कृत संभाषण नाही जमत, त्यामुळे थोडीशी अडचण वाटत होती। आणि म्हणून जेव्हा चिन्मयजींनी फोन केला आणि अध्यक्ष या नात्यानं बसायची विनंती केली, त्यामुळे थोडी अडचण वाटली। एखादा कार्यकर्ता म्हणून, सहभागी म्हणून राहायला आनंद वाटला असता। असतो पण जसं
आशिषजींनी म्हटलं की संस्कृत ही आपली मुख्य धारा आहे, म्हणजे सगळ्या आपल्या भाषांची जननी आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की संस्कृत नाम देववाणी सर्वेषां ज्ञानसंपदा संस्कृतम धारयेत लोके संस्कृती रक्षणायच. आपले वेद, आपले उपनिषद, आपले मुख्य धारा जी आहे, आपलं जे ज्ञान संपदा आहे ती या भाषेमध्ये आहे. आणि दुर्दैवानं आपण आपली इथली मानसिकता या भाषेपासून दूर जात आहे असं वाटतं. आणि मुख्यत्वे जसं त्यांनी म्हटलं की गोवा फाईल्सच्या संदर्भात त्यांनी जे म्हटलं की अशा अनेक म्हणजे जवळजवळ 450-500 वर्षाची गुलामगिरी, आणि त्या गुलामगिरीतनं आपली भाषा नष्ट झाली. आपलं एकूणच जेव्हा भाषा, मुख्य भाषा ज्याच्यावर आधारित आपली संस्कृती होती, गोमंत संस्कृती ज्याच्यावर आधारलेली होती, तीच हळूहळू नष्ट होत गेल्यामुळे त्याचे जे परिणाम आपल्याला दिसून आले ते परिणाम येत आहेत. सुदैवानं 1925 सालानंतरच्या ज्या संघस्त्रोत निर्माण झाला आणि त्या संघस्त्रोताच्या माध्यमातून अशा अनेक वेगवेगळ्या उपसंस्था ज्या निर्माण झाल्या, त्यातीलच संस्कृत भारती, आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारची संस्कृत पुनर्जीवित करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत ते खूप अभिनंदनीय आहेत. आपल्याला ते सर्व पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं अशा पद्धतीच्या बालकेंद्र प्रशिक्षण बालकेंद्र जीवित करण्यासाठी प्रयत्न आपण जे करता खूप चांगले आहेत. जसा आपला संकल्प आहे की गेल्या वर्षी 74 बालकेंद्र होती, आता ती 100 करायची आहे. निश्चितच आपल्या सर्व विद्यालयामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम व्हावा अशी अपेक्षा आहे. जरी सर्व विद्यालयामध्ये संस्कृत भाषा त्याची अजून मला वाटतं 100 शाळा गोव्यामध्ये नाही आहेत, तोही प्रयत्न व्हावा. डिपार्टमेंट, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणजे काल स्टेटहूड डे, घटक राज्य दिनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की यंदा त्यांनी 10 पुरस्कार जाहीर केले. म्हणजे गोव्यात गोमंतकातील वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या, आणि त्यांनी हेही म्हटलं की त्यांच्या मनात संस्कृत या विषयाला धरून सुद्धा पुरस्कार जाहीर करायचा होता, पण एकही त्याच्यासाठी कोणी आवेदन आलेलं नाही आहे. आलं नसल्यामुळे ते पुढे त्याचा हे जाहीर झाला नाही. पण किंबहुना पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा निश्चित प्रयत्न व्हावा. दुसरी एक गोष्ट यावर्षी आपण म्हणजे गेली 2-3 वर्ष केंद्राच्या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन नवभारत साक्षरता मिशन अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवित आहोत. आणि काल घटक राज्य दिनाच्या निमित्तानं आपण गोवा राज्य हे 100% शिक्षित राज्य म्हणजे लिटरेट स्टेट असं जाहीर केलं. पण नवभारत साक्षरता मिशनमध्ये अनेक वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यामध्ये साक्षरता हा एक भाग आहे. अनेक वेगवेगळ्या साक्षरता आहे, म्हणजे फायनान्शियल लिटरसी, डिजिटल लिटरसी, आणि अशा पद्धतीनं आपल्या भारतीय भाषामधली लिटरसी सुद्धा, म्हणजे ज्याच्यामध्ये संस्कृत लिटरसी हाही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. एखादी गुड प्रॅक्टिस, चांगली प्रॅक्टिस म्हणून आपण अशा पद्धतीचा एक उपक्रम या माध्यमातून न्यू इंडिया लिटरसी मिशनच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच राबवू शकतो. त्याचा एक संस्कृत भारतीनं पुढाकार घेऊन, आणि हे सगळं करत असताना गोवा राज्य हे खूप छोटं राज्य असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे एक मॉडेल म्हणून अशा पद्धतीचा एक गुड प्रॅक्टिस म्हणून आपण समोर आणू शकतो. याच्यासाठी निश्चित प्रयत्न व्हावा. आपल्या ज्या वेद उपनिषद म्हणजे गेल्या वर्षी एक उपक्रम झाला, तो जो संस्कृत आठवडा जो होता त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा जो उपक्रम होता, आणि यंदा मला वाटतं 10 सुभाषित, तो निश्चितच चांगला व्हावा. याच्यासाठी जे प्रयत्न शिक्षण खात्याकडनं करायला पाहिजे ते निश्चित आपण करू. पण शिक्षक म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी होऊया
आणि तो जो संस्कृत सप्ताह आहे तो चांगला यशस्वी करूया, त्याच्यासाठी निश्चित प्रयत्न करूया. या संस्कृत शिबिराचा उद्देश जो आहे तो निश्चित केवळ संस्कृत भाषा शिकणं किंवा भाषा शिकवणं असं नाही, तर ते संस्कृत चिंतन, त्याच्यामध्ये आपली संस्कृती आहे, ते चिंतन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं आहे. आणि म्हणून म्हणजे आता विज्ञान भारतीची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि गेली 2-3 वर्ष आम्ही भारतीय विज्ञान आणि इंडियन नॉलेज सिस्टम हाच एकूण विज्ञान भारतीचा गाभा आहे. तर इंडियन नॉलेज सिस्टम हा आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शिक्षकांपर्यंत पोचवावा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावं, म्हणजे त्याच्यामधलं सायन्स विज्ञान जे आहे ते पुढे कसं जावं याच्यासाठी आम्ही आता एक शिक्षाशिल्पी नावाचा जो उपक्रम आहे ते सुरू करत आहोत. तर त्याच्यासाठी त्याचा मूळ गाभा शेवटी या संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यामुळे संस्कृत भारती आणि विज्ञान भारती अशा किंबहुना एकत्रित अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आपल्याला करता येतील आणि त्याच्यामधून आपले जे विज्ञान शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंतही अशा पद्धतीचे विषय आपण पोहोचू. आपले जे वेगवेगळ्या भागामधले आपले जे वेगवेगळ्या भागामधल्या आपल्या शाळा आहेत, विद्यालय आहेत, उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, तर या सर्वांमध्ये आपली जी रेंज आहे ती आपल्याला वाढवायची आहे. खरं म्हणजे एक संस्कृत स्कीम जी ज्याच्यामधून संस्कृत विषयाला प्राधान्य देऊन आणि म्हणून मग त्याच्यावर आधारित अशी एक स्कीमही डिपार्टमेंट आता करतं आहे. काही अडचणीमुळे टेक्निकल गोष्टीमुळे ती अडली की बहुधा प्रत्येक मंदिराला धरून किंवा प्रत्येक शाळेला धरून अशा पद्धतीचं संस्कृत एकच संस्कृत भाषेसाठी काम करणारं एकच युनिट उभं राहू शकतं येणाऱ्या काळामध्ये. निश्चितच जरी हे झालं तरी त्याच्यासाठी संस्कृत शिक्षक लागतील, त्याच्यासाठी कार्य करणं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ही रचना निर्माण करू शकतं, पण त्याच्यासाठी तिथं ते ॲक्टिव्ह राहण्याचं जी आवश्यकता आहे त्याच्यासाठी आपल्यालाच काम करायचं आहे. आणि म्हणून केवळ इंडिपेंडेंटली आयसोलेटेड काहीतरी काम करणं म्हणजे ते निश्चित चांगलं आहे. आपण जे करता ते आयसोलेटेड काम निश्चितच चांगलं आहे, पण तेही असताना मुख्य स्रोतामध्ये येऊन मुख्य धारेमध्ये काम करणं हेही येणाऱ्या काळामध्ये आवश्यक आहे. भारतीय शिक्षण, भारतीय विचार, भारतीय चिंतन याचा विचार करताना किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आपलं आहे आत्ताचं 2020 जे जाहीर झालेलं आहे, तर या सर्वामध्ये भारतीय भाषा आणि त्याचा मुख्य स्रोत असलेली संस्कृत भाषा ह्याच्यावर खूप मोठा भर दिलेला आहे. आणि म्हणून त्याचा आधार किंबहुना ते सगळं सस्टेन करणारे पिलर्स म्हणून संस्कृत भारतीकडे आपल्याला बघायचं आहे. किंबहुना सर्व समाज येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे त्याच आशेने बघणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार करून आपलं जे अशा पद्धतीचं जे नैपुण्य वर्ग आहे, आपला जो प्रशिक्षण आहे हे पुन्हा येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शिक्षक जोडून घेऊन जास्तीत जास्त समाजामध्ये अशा पद्धतीचा हा विषय पोहोचणं हे खूप आवश्यक आहे. मला वाटतं जसं कर्नाटकामध्ये एक गाव पूर्ण संस्कृत संभाषण करतो आणि म्हणजे तशाच पद्धतीनं की किंबहुना आपल्यालाही अशा पद्धतीचा एखादा युनिट ज्याला एक्झॅम्पलर मॉडेल असा म्हणून सुरुवात करता येईल का याचाही विचार आपण कोकण प्रांतामध्ये करावा. एवढंच सांगून परत एकदा सर्वं शुभं भवतु इति प्रार्थयित्वा अहं मम वाचा इह समाप्ति करोमि. धन्यवाद. भारत माता की जय. बालकेंद्र प्रशिक्षण नैपुण्यवर्गयोः उपस्थिताः उद्घाटनकार्यक्रमे उपस्थिताः श्रीमान मनोज सवैकर महोदयः आकस्मिक अतिथीनाम् अभावे कोऽपि अतिथिः भवेत् योग्यः इति चिन्तयित्वा अन्तिमक्षणे आहूतः महोदयः
इदानीम् NEP कारणात् बहु व्यग्रः अस्ति, बहुत्र कार्याणि सन्ति। ततोपि अत्र एतस्मिन् अस्माकम् उद्घाटनकार्यक्रमे उपस्थितः महोदयः समयं दत्त्वा अत्र आगतवान्। महोदय, भवतः वयं ऋणिनः स्मः। महोदयस्य अस्माकं सर्वदा मार्गदर्शनं भवति एव, एवमेव अग्रे भवतु इति अहं प्रार्थयामि। आशीष प्रभुदेसाई महोदयः यत्र वयं महलसा नारायणी मन्दिरस्य प्राकारे वयम् एतत् कार्यं कुर्वन्तः स्मः। एतत् सर्वं कार्यं पश्यन् महोदयः अस्माकमपि आश्रयं दत्तवान् अस्ति। बहुवारं वयम् अत्र आगतवन्तः। अस्माकमेव एषः प्राकारः इति चिन्तयित्वा वयम् अत्र आगच्छामः। अस्माकं महोदयः सर्वदा स्वागतं करोति। एतादृशं कार्यं कर्तुं महोदयस्य महान् आनन्दः सन्तोषः च भवति। तदर्थं वयमपि महोदयस्य ऋणिनः स्मः। एतत् कार्यम् अधिकं प्रेरणादायकं भवतु, तादृशी शक्ति महलसा नारायणी महोदयाय दद्यात् इति अहं प्रार्थयामि। महोदय, वयमपि भवतः ऋणिनः स्मः। माधवी जोशी भगिनी अत्र बहु चिपळूणतः अत्र आगतवती। एषः वर्गः, तत्र अस्माकं मार्गदर्शनार्थं महोदया उपस्थिता अस्ति। भगिनी, भवत्याः अपि अत्र वयं ऋणिनः स्मः। आनन्द देसाई महोदयः सर्वदा अस्माकं मार्गदर्शकः, संस्कृतभारत्याः अध्यक्षरूपेण कार्यं करोति। महोदयस्य अपि वयं ऋणिनः स्मः। भवन्तः सर्वे अत्र आगतवन्तः, भवतां सर्वेषाम् अपि वयं ऋणिनः स्मः। अत्र विद्यमानाः बहवः कर्मचारिणः अपि अस्माकं साहाय्यं कृतवन्तः। अत्र विद्यालयस्य अपि केचन कर्मचारिणः सन्ति, ते अपि अस्माकं साहाय्यं कुर्वन्तः भवन्ति। विशेषतया अत्र विद्यालयस्य मुख्याध्यापकः देशपाण्डे महोदयः अत्र सर्वदा अस्मदीयम् एतत् कार्यम् इति चिन्तयित्वा सः सर्वदा, यद्यपि अत्र मञ्चे न उपविशति, परन्तु सः सर्वदा एषः मम कार्यक्रमः इति चिन्तयित्वा आत्मीयतया सह कार्यं करोति। महोदयस्य अपि वयं ऋणिनः स्मः। वयं ऋणे एव स्थातुं वयम् इच्छामः। एतत् कार्यं वर्धयितुम्, एतत् कार्यम् अग्रे नेतुं सर्वस्य समाजस्य आवश्यकता अस्ति। सर्वक्षेत्रेषु कार्यम् एतत् नेतव्यमस्ति। तदर्थं समाजः अस्माकं साहाय्यं कुर्वन् अस्ति। वयमपि एतत् कार्यं कुर्वन्तः भवामः। एतस्मिन् कार्यक्रमे साहाय्यभूताः सर्वेभ्यः अहं पुनः एकवारं ऋणं प्रकटीकरोमि। एतस्मात् विरमामि। धन्यवादः। सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। धन्यवाद।
Subscribe, share, like Unique Goa, your channel.